नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तोंडाला पाणी आणणारी आणि चव आणणारी कुरकुरीत खमंग भरलेली मिरची आणि तीही अगदी कोल्हापुरी स्टाईलमध्ये. जेवणासोबत ही खमंग भरलेली मिरची असेल ना, तर मग भाकरी खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. चला तर मग पाहूया ही साधीशी पण दमदार मिरची बनवायला काय लागतं. आता यासाठी अर्धा किलो मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. एका सुती कापडावरती त्या आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि सुकल्यानंतर या मिरच्यांना आपण एका बाजूने चिरा द्यायचे आहेत आणि ह्या चिरा देताना अगदी काळजीपूर्वक द्यायचा आहे बरं का. यामध्ये आपण कोरटं आणि धने जिरे छान असे भाजून मिक्सरला बारीक त्याची पूड करून घेतलेली आहे आणि या पूडमध्येच आपण आता थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये मीठ थोडंसं आपण चवीप्रमाणे घालायचं आहे आणि यामध्येच मी थोडंसं 1 वाटी दही घातलेलं आहे आणि ताजं दही वापरायचं आहे आपल्याला आणि यामध्ये रात्री भिजवलेला साबुदाणा मी थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला आहे आणि तो देखील आपण सारणामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीनं हे सारण खमंग असं आपण ते तयार करून घ्यायचं आहे. या सारणामध्येच आपण थोडीशी हिंग पावडर देखील घातलेली आहे आणि मेथी पावडर देखील घातलेली आहे. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. मिरच्यांना एका बाजूने आपण चिरा दिलेले आहेत आणि या चिरामध्येच आपण हा खमंग मसाला एक एक करून भरायचा आहे आणि तो देखील आपण काळजीपूर्वक भरायचा आहे, नाहीतर सारण बाहेर येईल. अर्धा किलोच्या मिरच्यांसाठी आपण सारण जे तयार केलेलं आहे त्यामध्ये आपण 1 वाटी कोरटं छान असं हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच पाव वाटी जिरे देखील आपण थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि ते देखील आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही धने 1 वाटी घालायचे आहे, तेही हलकंसं आपण गरम करून बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची आहे. यामध्ये 1 चमचा मेथी पावडर आपल्याला घालायची आहे आणि 2 चमचे हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथं मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे आणि हिंगपूड आपल्याला थोडीशी घालायची आहे. अर्धा चमचा हिंगपूड घालायची आहे आणि साबुदाणे रात्री भिजवून ठेवायचे आहेत आणि हे साबुदाणे आपण मिक्सरला हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि ते देखील आपण मिश्रणात घातलेलं आहे आणि या मिरच्या भरल्यानंतर 3 दिवस कडक उन्हात वाळवायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं मी त्या कडक उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा तेलामध्ये हे मी तुम्हाला तळून दाखवत आहे आणि मिरच्या अगदी छान अशा तळलेल्या गेलेल्या आहेत. खरपूस आपण या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि भाकरी आणि भातासोबत ह्या सर्व करायच्या आहेत. ताटात ही एक मिरची असली की अगदी आजीची आठवण येते आणि अशाच